संस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य, वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक, समतेचे जनक, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तमाम वीरशैवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मनमत माऊली आणि वीरशैवांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भक्तिस्थळाचे प्रमुख आदरणीय आचार्य गुरुराज स्वामी महाराज या सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। व्यासपीठावर उपस्थित शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, शिवा संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष वैजनाथ अण्णा तोनसुरे, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि नांदेडच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय अनिल पाटील निमटेकर, शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष विठ्ठलराव ताकबिडे, शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस संजय कोठाळे, सेवा जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्रातील पहिले नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे मयूर सावकार नळदकर, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील गुड्डे, एकदा फटाक्याच्या टाळ्या वाजवा आणि पुन्हा एकदा जयंती उत्सव समितीसाठी टाळ्या वाजवा। शिवा संघटनेचे दुसरे जिल्हाध्यक्ष विलासराव कापसे, शिवा कर्मचारी महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष संभाजीराव पावडे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पांडागळे, शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष दिगंबरराव मांजरमकर, सेवा जनशक्ती पार्टीच्या दोन्ही तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील गोरबांड, गोविंदराव हबगुंडे, लातूर जिल्ह्यातील एक चळवळीत वाढलेलं कसलेलं निसलेलं असं नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते शिवा संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष विलासराव खिंडे, शिवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरांना पत्रे, शिवा संघटनेचे कंधारचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ किडे, समाजातील आमचे ज्येष्ठ समाज बांधव मार्गदर्शक म्हणून जे आमचं काम करतात ते आमचे नागनाथप्पा खेडकर, शिवभक्त परायण अवघे अप्पा देवणे, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, वीरशैव महिला भजनी मंडळी, वीरशैव भजनी मंडळी, टाळकरी, शिवा संघटनेचे शिवा कर्मचारी महासंघाचे बाहेरून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, वेगवेगळ्या जाती धर्माचे एक कडवट मावळे म्हणून ज्यांची आम्ही ओळख सांगतो ते जयंती उत्सवात सहभागी झालेले सर्व जाती धर्माचे आमचे मावळे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मित्रो, मी पहिल्यांदा शिवा संघटना तालुका शाखा लोहा नवीन तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड केली
ते आपले रविराज होळगे आणि त्यांची सर्व टीम, आणि त्याचबरोबर शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश सोनवळे आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचं एकदा मी जाहीर अभिनंदन करतो. आपणही टाळ्या वाजवून सांगतो. बघा, आम्हाला वाणी म्हणतात आणि वाणी कंजूस आहे म्हणतात, पण टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी होऊ नये. आनंद मेळा महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा उत्सव लोह्यामध्ये दिवसेंदिवस जशी चंद्राची कोर वाढावी तसं दरवर्षी भव्य मिरवणुकीचं स्वरूप आणि रूप वाढत जात आहे. त्याचा मला आनंद आहे. नाहीतर काही लोकांना उगाच वाटतं मी म्हणजे शिवा संघटना आणि मी नसल तर काहीच नाही. हा भ्रम, ही विचाराची चळवळ आहे. गावागावामध्ये जो कडवट मावळा आहे तो कोणाच्याही आमंत्रणाची निमंत्रणाची वाट बघत नाही. लोह्यातल्या जयंतीची तारीख कळाली, कंधारच्या जयंतीची तारीख कळाली किंवा नांदेडच्या जयंतीची तारीख कळाली, न बोलविता मोठ्या संख्येनं आमचे मावळे जयंतीमध्ये सहभागी होतात. मित्रहो, हे चित्र बघितल्याच्या नंतर काही लोकांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. कारण पिढ्यानपिढ्या आम्ही कोणाच्या तरी गुलामीगिरी करावी, पिढ्यानपिढ्या आम्ही कोणाचा तरी धोत्राचा काष्टा धरून हिंडावं, अशी ज्यांची अपेक्षा असते त्यांना हे वैभवशाली चित्र बघितल्याच्या नंतर मळमळ नाही, उलट्या झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून लोहा हे होम ग्राउंड आहे. मी नांदेड जिल्हा होम ग्राउंड म्हणत असतो, पण आता मी लोह्यात आहे. वैजनाथ, मी लोह्यातला आहे म्हणून महाराष्ट्रात, देशात शिवा संघटनेचं मूळ कुठं असेल तर ते लोह्यामध्ये आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मग तशा मुळीला आळ्या लागाव्यात. शिवा नावाचं झाड वाढलं पाहिजे म्हणून शिवा नावाच्या वटवृक्षाच्या मुळीला काही प्रमाणात काळ्या आळ्या लागतात, पण काही फरक पडत नाही. आता आळ्या लागून सुद्धा ते झाड वाढणार नाही याची कल्पना समोरच्यांना आलेली आहे. हा वटवृक्ष आता लोहा तालुका, नांदेड जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, देशाच्या आणि देशाच्या बाहेर शिवा संघटनेचा वटवृक्ष, विचाराची ताकद ही पोहोचलेली आहे. आता तुम्ही काय लल्लू पंजू कोणी येऊन काही फरक पडायसारखं नाही. तर तुमच्या 7 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी शिवा संघटनेच्या मावळ्याला तुम्ही हटवू शकत नाही. एवढी कडवट मावळ्या या ठिकाणी. आणि म्हणून बांधवनो, लोहा शहरातली जयंती ही हेवा वाटावा दुसऱ्यांना, अशा प्रकारची जयंती आपण करतो. आणि महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे यांनी प्रकाश टाकला. इथं जात बघितली जात नाही. अनुभव मंडपाचा शरण असेल, शरणी असेल, त्यांना इष्टलिंग दीक्षा दिली आणि कपाळावर विभूती लावून गळ्यात लिंग धारण केलं तर जात आपोआप गळून पडते. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग इष्टलिंग कोणी धारण करत असेल, पण आता विचाराचं इष्टलिंग
लोह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे बांधव आज आमच्या सोबत खांद्याला खांदा लावतात. आणि काही लोकांची मळमळ एवढी आहे हे बघवत नाही. मग काही वेळेला आमच्यात शिखंडी पेरतील, कसं फेल होईल. मी सांगितलं तुझ्या 7 पिढ्या जरी उतरल्या तरी आता शिवा संघटना फेल होण्याचा प्रश्न येत नाही. काहीचा बुद्धिभेद करते, काहींना भयकवती, काहींना व्यसनाच्या अधीन लावती, काहींची दोस्ती एवढी चांगली करतील की त्यांना मायबाप सुद्धा दूरचे वाटतात आणि दोस्त जवळचा वाटेल. आणि आमच्यातले चेहरे आणि मोहरे हे संपवण्याचं षडयंत्र लोहा शहरामध्ये करण्याचा प्रयत्न होतोय, पण यश मिळणार नाही. मित्रहो, महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करताना शिवा संघटनेने कधीही कोणाची जात बघितली नाही. मी अनेक वेळेला सांगितलंय, आमची भारत भूमी ही महामानवांची, क्रांतिकारकांची, संत महात्म्यांची खाण आहे. आणि अशा प्रकारच्या भारत भूमीमध्ये जे जे महामानव असतील ते महामानव कोण्याही एका जातीचे असू शकत नाही. परंतु आम्ही सोयीनुसार महामानवांच्या सुद्धा वाटण्या केल्या. शिवा संघटनेची भूमिका आजची नाही. जेव्हा 26 एप्रिल 2001 ला राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची पहिली शासकीय जयंती सुरू झाली, तेव्हापासून महात्मा बसवेश्वरांची शिवा संघटनेच्या बॅनर खाली होणारी जयंती ही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन केली जाते. मी आपल्याला आठवण देईल, 26 एप्रिल 2001 ला देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं जिथं महात्मा बसवेश्वरांची पहिली शासकीय जयंती झाली. आणि तेव्हापासून आपण शिवा संघटनेच्या वतीनं अक्षय तृतीयेला 1 दिवसाची जयंती नाही तर जयंती पंधरवाडा घोषित केला. नंतर जयंती द्विपंधरवाडा म्हणजे महिना घोषित केला. त्यातली पहिली जयंती 26 एप्रिल 2001 ला जेव्हा झाली तेव्हा शिवा संघटनेच्या वतीनं मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही पहिली भव्य मिरवणूक काढली. आणि बांधवांनो, त्या पहिल्या जयंतीच्या मिरवणुकीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हे प्रदीप जयस्वाल होते. प्रदीप जयस्वाल. मी का सांगितलं? ही भूमिका आमची आजची नाही. आमचं धोरण आहे की महामानवाला जातीत अडकवू नका, सगळे महामानव आमचे आहेत. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांची जयंती ही फक्त लिंगायतांनी किंवा वीरशैवांनीच करावी असं नाही, तर आम्ही सुरुवात केली सगळ्यांना सोबत घेऊन जयंती करायला. नाहीतर प्रत्येक जण आपापल्या जातीत महामानव वाटून घेऊन जयंत्या करतोय. मित्र, आम्ही सर्वसमावेशक जयंतीचा प्रयोग केला आणि गेली 25 वर्ष 2001 ते 2026 या वर्षीची महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, 25वावं वर्ष आहे. आणि 25 वर्षामध्ये आम्ही अनेक जाती धर्माच्या बांधवांना शिवा संघटनेच्या जयंती उत्सवामध्ये सहभागी करून घेतले. लोह्यामध्ये काही वेगळं आहे का? इथं पण तसंच आहे. आम्ही कुणाची जात बघितली किंवा उद्या कंधारमध्ये जयंती आहे 5 मे. जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष ऍडव्होकेट विजय धोंडगे मराठा आहेत.
खरं तर माझं विजय धोंडगेचं काय शक्य नाही, पण आम्ही भेद मानत नाही, पक्षभेद मानत नाही, जातीचा भेद मानत नाही, भौगोलिक भेद मानत नाही, जिल्हा तालुका सुद्धा मानत नाही. महामानवाच्या जयंतीमध्ये आम्ही सगळ्यांना सहभागी करून घेतो. लोह्यामध्ये काय वेगळं होतं का? किती लोकांना आठवत आहे? लोह्यातल्या महात्मा बसवेश्वर जयंतीचा उत्सव समितीचा अध्यक्ष एकदा पंचशील कांबळे होता का नाही? पंचशील कांबळे वीरशैव लिंगायत आहेत का? आणि बांधवांनो, आम्ही समाजाची संघटना चालवतो, उथळ माथ्याने आम्ही बोलतो, नाही तर मी नाही त्यातली कडी लावा आतली, तोंड काढ आणि पुढचं बोलत नाही, हे धंदे आम्ही करत नाही. होय, मी स्वाभिमानानं समाजाची संघटना चालवतो, पण आम्ही इतर जातीचा, इतर धर्मियांचा द्वेष करत नाही. आमच्याकडे कोणी अडला नडला आला, तो कोण्याही जातीचा असेल, कोण्याही पक्षाचा असेल, त्यांनी जर अडचण सांगितली तर बांधवांनो, त्याच्या अडचणीला धावून जाणारे आम्ही आहोत. तरीही आम्ही जातीवादी आणि हे धुतल्या तांदळाचे. अरे तुमच्या एवढे जातीवादी तर कोणीच नाही. इतर जातीचे फक्त चेहरे गुलाम, जसं दारात पोचलेलं कुत्र बांधावं अशी पोचलेली कुत्रे दाखवण्यासाठी तुम्ही हे करता. पण आम्ही बरोबरीचं स्थान देतो, कोण्याही जातीचा असा. आज खरं तर महात्मा बसवेश्वरांच्या वेशामध्ये कोण आहे सांगितलं पाहिजे, कळणार नाही म्हणून सांगतो. आमच्या बंडू पाटील घुंगराळेचा मुलगा आहे, आणि बंडू घुंगराळे हा मराठा आहे. आम्ही कृतीतून सगळ्या गोष्टी करतो, बोल बच्चनगिरी करत नाही. तुम्ही बोल बच्चनगिरी करता, मी माझा, जनता माझी, काय की माझी वगैरे आहे सूत्र. अरे कोणीच तुझा नाही, फक्त ईव्हीएम मशीन तुझी आहे म्हणून तू माजलास गेंड्यासारखा. मी जनतेचा आणि जनता माझी. आम्ही जात बघत नाही. तोंडी लावायला जेवणामध्ये जसं लोणचं घेतात, तसं एक्का दुक्का पोचलेलं कुत्र ठेवायचं आणि बगल बच्चे आपले जातीवादानं पोसायचे. ही नीती करणाऱ्या लोकांनी चोराच्या उलट्या बोंबा मारण्याची आवश्यकता नाही. अरे धमक असेल, हिम्मत असेल तर या ना पुढं, हो द्या ना चर्चा, करू डिबेट, आपण होऊन जाऊ द्या एकदाच काय सत्य आणि असत्य आहे. पण ती अवकात नाही. त्यांची अवकात काय? सोशल मीडियावर पोस्ट सांगायची, प्रताप चिखली करणी, लिहायची, दारात पोचलेलं कुत्रा हरी धूत बनली, पोस्ट करायची, दुसरं पोचलेलं कुत्र जे पालम तालुक्यात बंद पडलेली आदिवासी आश्रमशाळा आहे, मी जर हात घातला तर रोटी फुटी पळून जाईल रे, कशाला घाबरतो? म्हणजे रोटी बंद पडेल पोटाला खायची. त्यांनी पोस्ट करायची आणि खाली नाव मात्र पोचलेला आमच्यातला एक चमचा त्याचं नाव टाकायचं, त्याला माहित बी नसते. येणं उगा हो दे ना चर्चा, तू जातीवादी का मी जातीवादी. बांधवनो, ही अवकात त्यांच्यात नाही. माज आलेला आहे सत्तेचा, माज आलेला आहे पैशाचा. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीमध्ये मी नांदेडला बोललो, मला जातीवादी म्हणाले. विधानसभेची निवडणूक झाली, झोपीत सुद्धा उचललं हे. एवढा जातीवाद कधीच झाला नाही. तुझी गुलामी केली की समाजवाद, आणि स्वाभिमानाने उभा टाकला आमचा बहुजन समाज की जातीवाद. वाह, आता कोणी दुधखोळं राहिलेलं नाही. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे, जयंती हा महात्मा बसवेश्वरांचा उत्सव आहे, आणि महात्मा बसवेश्वरांचा जो अपमान केला
त्याच्या संबंधाने बोलणं हे जातीवाद आहे. तू जर जातीवादी नसशील तर ये ना पुढं. चालू केलेलं काम बंद पाडायचं आणि मी जातीवादी नाही म्हणायचं. मित्रो, मी 4 मुद्दे आज सांगणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे, प्रस्तावनेमध्ये आमच्या लोकांना काय थोडस विषय टच करायची सवय लागली. मोर्चाचा उल्लेख प्रस्तावनेत केला शुभमने. किती लोकांना माहिती आहे मोर्चा आहे आपला लोह्याला? हातवर करा. जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. अस्मिता गहाण टाकायची, गुलामी करायची, महात्मा बसवेश्वरांचा अपमान सहन करायचा का स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हायचंय? तुमचा काय निर्णय? सहभागी व्हायचंय. सहभागी व्हायचं म्हणणारे कोण कोण आहेत मला सांगा. सगळेच आहेत. टाळ्या वाजवा. बांधवानो, या लोह्यामध्ये आम्ही 2010ला मोर्चा काढला होता, नांदेड लोहा मार्गे रेल्वे न्या म्हणून. त्याच्यानंतर मोर्चाच माहित नाही. आता मोर्चा निघणार आणि तो मोर्चा न भूतो न भविष्य असणार. काही चमचे चाटुगिरी करणारे जे आहेत ते बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात आणि काही माज आलेली जी आहेत ते म्हणतात काय होते मोर्चानं वाकडं. अरे काही होत नाही वाकडं, पण पुढच्या वेळेला तुझे लाकडं गंगाला गेल्याशिवाय राहणार. कमी लेखायची आवश्यकता नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिला, संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, तुझ्या बापाचं राज्य नाही. आणि मग कायद्याच्या राज्यामध्ये, लोकशाहीमध्ये मोर्चाचं तुला काय वाकडं होतंय असं जर वाटत असेल तर तुझ्या एवढा महामूर्ख तूच आहे. मित्रहो, का मोर्चा आयोजित केला? मी आपल्याला आठवण देईन. पक्षविरहित, जातविरहित ज्यांनी जे केलंय ते केलंय म्हणणारे आम्ही आहोत. जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षनेते होते आणि शिवा संघटनेचा आझाद मैदानावर मोर्चा झाला, तेव्हा 8 मागण्या मंजूर झाल्या. मागण्या मागताना शिष्टमंडळात गोपीनाथराव मुंडे होते आणि मागण्या मंजूर करायला कैलासवासी विलासराव देशमुख होते. त्यांची जात बघितली का मी? त्यांनी पहिली शासकीय जयंती मंजूर केली. 1000 ठिकाणी आम्ही सांगितलं. त्यांनी जे केले ते आम्ही सांगायला कचरत नाही. आणि या लोहा शहरामध्ये शिवा संघटनेच्या मागणीनुसार क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा लोह्याच्या नगरपालिकेमध्ये 27 जानेवारी 2024 या दिवशी पुतळ्याचं उद्घाटन झालं. आणि त्याच्यानंतर 31 जानेवारी 2024 ला प्रशासक आला. आणि तो प्रशासक आल्याच्या नंतर मागच्या 3 महिन्यापूर्वी निवडणुका होऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपालिकेत आले. आमची भावना आहे 27 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षामध्ये महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला सिमेंटाचं बोट सुद्धा लावलं नाही. दररोज नगरपालिकेमध्ये सीओ असतील, कर्मचारी असतील, त्यांना पुतळ्यापासून जावं लागतं. एवढी बदमाशगिरी झाली, महात्मा बसवेश्वरांचा एवढा अपमान केला ह्या लोकांनी की लोहा शहरातल्या कचरा उचलायच्या घंटा गाड्या
ह्या महात्मा बसवेश्वरांच्या पुढे उभा केल्या जायच्या. त्यांना लाज सुद्धा वाटली नाही. एवढा अपमान करून आमचा समाज सहिष्णू आहे, गप्प बसला. हे सगळं होत असताना आपण काही वेळेला त्याचं सुशोभीकरण करा अशी भूमिका प्रशासकाकडे मांडली, पण होत नाही हे दिसल्याच्या नंतर 3 मार्च 2026 ला माधवराव भालेरावच्या हिंदवी बाणाला मी पहिला बाईट दिला आणि डेडलाईन दिली की बाबा रे 19 एप्रिलला महात्मा बसवेश्वरांची जयंती सुरू होते आहे. लोहा शहरामध्ये 29 एप्रिलला जयंती आहे. तुमच्या हातात 25 दिवस 29 एप्रिल पर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला सुरुवात करा. तुम्ही सुरुवात करा. स्वागत करायला हार घेऊन मनोहर धोंडे येईल. आणि जर 29 एप्रिल पर्यंत जर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली नाही तर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या तोंडाला काळं लावलं जाईल अशी घोषणा मी. मित्र, मी अशी घोषणा हिंदवी बाणाच्या बाईट मध्ये केली. ती 3 मार्च 2026 ला. आणि त्यानंतर मी मुंबईला गेलो. श्रीकांत लाळगे नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे इथं आले. त्यांनी पत्र काढलं की दरवर्षी जयंतीला चिमणी सुद्धा लावली जात नव्हती. नगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कामं वाटून दिली. कोणी काय करायचं, सुशोभीकरण करण्याचा विषय हातात घेतला. आणि आपणही सोशल मीडियावर बघितलं असेल, मागच्या 1 जुलै 2025 ला प्रताप चिखलीकरच्या बायकोच्या भावाचं लाडकं पोरग ऋषी मोरे याला नगरपालिकेने सुशोभीकरणाचं वर्क ऑर्डर दिलंय. किती तारखेला तारखा लिहून घ्या. यांना मनोहर धोंडे हलक्यात घ्यायची सवय लागली. बांबू घुसल्यानंतर कळेल कुणीकडे निघालते. बांधवांनो, 1 जुलै 2025 ला प्रताप चिखलीकरच्या मेहुण्याच्या पोराला टेंडर नाही, वर्क ऑर्डर आहे. काम सुरुवात करायची वर्क ऑर्डर आहे. पण तेव्हापासून 9 महिने हा प्रताप चिखलीकरच्या मेहुण्याचा पोरगा काम करत नाही. ही गोष्ट मला माहिती नव्हती. आता श्रीकांत लाळगे असेल किंवा नगराध्यक्ष नगरसेवक असतील किंवा आमदार असेल, हे एका माळेचे मणी आहेत. पण जेव्हा लाळगेंनी मला फोन केला, मी ऑनलाईन बोलतोय, कोणाच्या बापाला भीत नाही. मी मुंबईत होतो. 4-5 वेळेला फोन आला. चोरी आणि भीती एवढी की व्हॉट्सअप कॉल आला. मी कधीच कोणाचा कॉल रेकॉर्ड करीत नाही. पण चोराच्या मनात चांदणं. संध्याकाळी 7 वाजता कॉल आल्यानंतर मी उचलला. मंत्रालयातून उतरलो आणि कॉल उचलला. बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, सर माझी काही चूक नाही, तुम्ही सिद्धराम मेत्रे साहेबांना विचारा. दुधरी नावाचं अक्कलकोट तालुक्यामध्ये नगरपालिका आहे. ते सिद्धराम मेत्रेंचं गाव आहे. त्यांना विचारा की मी महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. साहजिक आहे, आदर असेलही त्यांना, नाही असं नाही. कुठलाही व्यक्ती कोणाही जाती जन्माला तर महामानवाच्या बद्दल आदर असणं काही वाईट नाही.
परंतु माझा नाविलाज आहे. 9 महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर दिली, पण काम सुरुवात झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुमचा राग मी समजू शकतो, पण माझ्या तोंडाला काळा लावून काही होणार नाही. ज्यांनी केलं नाही किंवा मला करू दिलं नाही त्यांच्याबद्दल मी लहान माणूस आहे, तुम्ही त्यांचा विचार करावा, असं मला श्रीकांत लाळगेंनी सांगितलं. आणि मी त्यांना म्हणालो, काही तुमची माझी दुश्मनी नाही, तुम्ही काम सुरुवात करा. काम व्हायला 4 महिने लागू द्या, सुरुवात केल्यानंतर हरकत नाही, पण काम सुरुवात करा. मला लाळगेंनी सांगितलं की श्रीकांत लाळगे म्हणाले की ऋषी गणपतराव मोरे यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे, ते करत नाही, आणि तुम्ही माझ्या तोंडाला काळा लावायचं सांगितलंय, म्हणून मी नगरपालिकेचे उपाध्यक्ष, तुम्हाला माहिती आहे शिवराज कोण आहे, करीमभाई शेख यांना सांगितलं की काम तुम्ही करा, लवकर काम सुरू करा. मित्रो, करीमभाई शेखनी लाकडं आणले, पुतळ्याच्या चबुद्रेच्या भोवताल फालकं बांधले, रेती आणली, रेती चाळली, सिमेंट आलं आणि काळ्याच्या पोटात गड्डा आला. आता मी नगराध्यक्षाला किंवा सीओला दोषी धरला नाही का, कारण नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदावर येऊन 3च महिने झाले. माधव भालेरावांच्या हिंदवी बाणाला बाईट देताना मी खुलेआम सांगितलं की नगराध्यक्षाचा नगरसेवकाचा या ठिकाणी कुठलाही दोष नाही, कारण त्यांना येऊनच 3 महिने झाले, म्हणून हा दोष मी त्यांना देणार नाही. प्रशासक जो 2.5 वर्ष होता त्याला मी दोष दिला, सीओच्या तोंडाला कळा लावण्याची घोषणा केली. त्या सीओनी खुलासा केला की माझी काही चूक नाही, ते करत नाही, म्हणून मी करीमभाई शेखला काम करायला सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, शिवराज पाटील कोणा बातमी छापली होती, लाकडासहित बातमी छापली, आमच्या विलासरावनं छापली, शिवराज पाटलानं छापली, पेपरला बातमी आली का नाही? सोशल मीडियावर किती लोकांना बांधले, पुतळ्याच्या भोवताल फालकं बांधलेले, अर्ध्याच्या वर लोकांनी बघितलंय. मग माझा प्रश्न आहे, जर तू जातीवादी नाहीस तर महामानवाच्या मध्ये जात का नाही? महामानवाच्या जयंतीमध्ये तुझी पक्ष निष्ठा का तिथं आणली? मित्रहो, काम सुरुवात व्हायचंय. आता त्यांच्याच पक्षाचा उपनगराध्यक्ष आहे, त्यांनी डोळे मोठे केल्यावर हे गरीब माणूस विचार काय करेल? काम सुरुवात केलंय. आणि महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल यांच्या पोटात एवढी मळमळ आहे, महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल यांच्या पोटात एवढं विष आहे, एवढा जातीवाद आहे. तुम्हाला आम्हाला गुलाम समजतो हा काळतोंड्या. तुम्ही गुलाम आहात? गुलाम आहात का? मर्दासारखं बोला. कोणाची गुलामी करणार आहात तुम्ही? अरे निवडणुका येतील तेव्हा बघू राजकारण काय आहे ते. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरुवात केलं. लाकडं बांधले, फालकं बांधले, वाळू आली, वाळू चाळली, सिमेंट आलं, आणि काम सुरुवात करायचं म्हणलं की ह्याच काळतोंड्या प्रताप चिखलीकरने ते काम बंद करायला सांगितलं. अपमान मनोहर धोंडेचा आहे का महात्मा बसवेश्वरांचा आहे? अपमान मनोहर धोंडेचा आहे का वीरशैव लिंगायता सहित बहुजनांचा आहे? सांगा. अरे मग माझी भूमिका, यांनी जर सुरू झालेलं काम बंद पाडलं असेल तर मी संभाजीनगरची जयंती करून येताना, नांदेडला येताना मला शरद पवारचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, सर असं काही करू नका, मोर्चा काढू नका. 30 तारखेला मोर्चा आपण जाहीर केला होता आणि असं काही करू नका, आम्ही काम करतोय.
मी म्हणालो काही वेळ गेलेली नाही, 19 एप्रिल आहे, 10 दिवस आहे, आणखी काम सुरुवात करा, हार घेऊन सत्काराला मनोहर धोंडे येईल. आणि संध्याकाळच्या 7 वाजता मी नांदेडच्या स्टेजवर जाईपर्यंत मला सांगा, तोंडी भतांड्या मारलेल्या मी ऐकत नाही, कारण मला माहिती आहे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही. आणि ही अवलाद तर एवढी लबाड आहे, निवडणुकीतले अनुभव आपल्याकडे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भुलवायला कोणी रोड करा म्हणलं की गिट्टी आणून टाकल, मतदान झालं की गिट्टी उचलून घेऊन जाईल. एका नवीन एका लोहाकंदारला आणि यांच्या तोंडी बोलण्याला मी विश्वास ठेवणार नाही असं सांगितलं. लेखी पत्र व्हॉट्सअपवर द्या. नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि सीओ यांच्या सहीने मला पत्र द्या की काम आम्ही त्वरित सुरू करू. भले काम केल्यानंतर सुरुवात केल्यानंतर 4 महिने लागू द्या. मला सांगत होते सर बजेट नाही, उत्कृष्ट काम करायचं. काय लेकरू समजालस का मला लहान चॉकलेट द्यायला? अरे उत्कृष्ट करायचंय ना तर काम सुरू करा आणि 4 महिने लागू द्या उत्कृष्ट करायला. आम्ही स्वीकारायला तयार आहे. 29 एप्रिलच्या अगोदर काम सुरू करा, नाहीतर आम्ही तुमचे नाही. 7 वाजेपर्यंत पत्र द्या असं सांगितलं. मग त्यांनी त्याच्या बॉसला विचारलं असेल, शेवटी हात बांधलेले ते सगळं फिरून आले तरी काय अनुभव घेतला नाही का? सगळा अनुभव घेतलाय, पण ना इलाज को क्या इलाज अशी अवस्था आहे त्यांची. त्यांनी त्यांच्या बॉसला विचारलं असेल, त्यांनी सांगितलं असेल फाटक्याला काय महत्व देतो बे, म्हणजे आम्ही फाटके. पत्र आलं नाही. नांदेडच्या स्टेजवरून मी घोषणा केली 29च्या अगोदर काम करा, नाहीतर मोर्चा काढू. आता सीओच्या तोंडाला काळं लावणार नाही का? कारण सीओनं काम केलंय हे रेकॉर्डवर दिलंय. सोशल मीडियावर मी पत्र टाकलेत. 19 एप्रिलला आणि 29 एप्रिलला नगरपालिकेतल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या भोवताल लाइटिंग करणे, फोकस लावणे, मॅटिंग करणे, फुलांनी सजवणे, हार तुरे फटाके हे सगळं करण्याची जबाबदारी एक मोठं पत्र सीओच्या सहीने काढलंय. किती लोकांनी बघितलंय? फार कमी लोकांनी बघितलंय. पुन्हा टाकतो सोशल मीडियाला, बघा. आणि सीओनी जबाबदाऱ्या दिल्या आणि पुढे सांगितलंय 19 आणि 29 तारखेला जर कुठली हायगाई झाली तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. मित्रहो, सीओने एवढंच टाकलं का? जी 1 जुलै 2025 ला ऋषी मोरेला महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची जी वर्क ऑर्डर दिली ते सुद्धा त्यांनी मला पाठवलं. मी बघितलं, वर्क ऑर्डर दिलेली आहे. अरे का आमच्या कानात बिडी आहे का? का आम्ही धोत्रावर येईन करावं? आता सांगायला लोकांमध्ये बुद्धिभेद करत की आमदार साहेबांना 1.5 कोटी रुपये मागितले आणि उत्कृष्ट काम करायचंय, पुढच्या जयंतीपर्यंत आपण करू. हे थोतांड आहे. मित्र, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणचं काम चालू झालेलं तर बंद केलंच, पण आज सेवा संघटनेच्या वतीनं जयंती आहे. सीओच्या पत्रामध्ये आहे, मी पत्रकारांना पत्र देईल. 19 एप्रिल आणि 29 एप्रिलला झाडाच्या फांद्या तोडा, खड्डे बुजवा, रोडवरचे पुतळ्याच्या भोवताल सुशोभीकरण करा, लाइटिंग करा, फुलं लावा. प्रत्येक कर्मचाऱ्याला जबाबदारी दिली आहे. पण 29 तारखेला हे महाबदमाश चोर पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वरांचा अपमान करायला पुढे आले. आणि आज जयंती होत असताना आयत्या वेळी रात्री कळालं घोडके सरला की ते काहीच करणार नाहीत. लाज वाटली पाहिजे. कोण जातीवादी आहे? अरे तुझ्या दम असेल ना, ये मनोहर धोंडेच्या विरोधात मी समर्थ आहे, पण महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या आडून
गांडूळ राजकारण करायची आवश्यकता नाही. जेव्हा रात्री सांगितलं की असं करणार नाही, तेव्हा रात्री 11 वाजता घाईघाईमध्ये आमच्या जयंती उत्सव समितीने होईल तेवढं तिथं सुशोभीकरण करायचा प्रयत्न केला. अपमान नाही हा, सांगा अपमान नाही. बोलतचा मुख्य मैन झाले म्हणून तर आमचं उरावर बसलं हे काळ. बोलत चला, तुमच्यातला स्वाभिमान जागा आहे का नाही. मी नांदेडला सांगितलं होतं, काय घाबरता कोणाला. तुमच्या केसाला धक्का लागला तर मनोहर धोंडेच्या जीवाला धक्का आहे. मी नांदेडला सांगितलं होतं, साधं मर्क कुत्र जर रोडच्या कडीला झोपला असेल, गोमाशा लागलेलं मर्क कुत्र, आणि रस्त्यानं जाणारा बलाढ्य पैलवान जात असेल आणि त्यानं चुकून, मुद्दाम नाही, चुकून जरी सेफ्टीवर पाय दिला, मर्क कुत्र सुद्धा पैलवानाला कचकन चावल्याशी सोडत नाही. अरे तुम्ही तर ते जाणते माणसं आहे, तुम्हाला अभिमान स्वाभिमान काही आहे का नाही. आणि या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या लढाईसाठी उद्याच्या 7 तारखेचा मोर्चा आहे. मित्र, मी दुसरं उदाहरण दिलं आपल्याला. सुशोभीकरण केलं नाही एवढ्यावरच नाही, त्यांनी मागची तारीख टाकून, जानेवारी महिन्यातली 1 तारीख टाकून 3 विषयाचं पत्र दिले. ते कुठं रिसिव्ड नाही, काही नाही. मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र दिले आणि ते सोशल मीडियावर फिरवालेत की आमदार साहेबांना 1.5 कोटी रुपये मागितलेत आणि 1.5 कोटीचं भव्य काम आपल्याला तिथं करायचंय, वर्षभर लागेल, पुढच्या जयंतीपर्यंत करू. म्हणजे तुमचा बुद्धिभेद करायचा, चमचे अंगावर सोडायचे. आमचे साहेब करतो म्हणले तरी मोर्चा काढाले, आणि मग त्याच्या पुढे जर म्हणत काय होते मोर्चा काढल्यानं वाकडं. लाज लज्जा संवेदना जर असती तर काय होते मोर्चानं कळलं असतं. लोकशाहीमध्ये मोर्चा हा भावनेचं प्रतिनिधित्व करणारा मोर्चा असतो, आणि त्या मोर्चामध्ये बांधवांनो वीरशैव लिंगायतच नाही, महामानवांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी उद्याच्या 7 मेला आपल्याला हजारोच्या संख्येनं मोर्चामध्ये यायचंय. येणार का तुम्ही. इथं बसलेल्यांनी प्रत्येकाने 5 माणसं तरी सोबत आणले तरी याच्या तोंडचं पाणी पळाल्याशिवाय राहणार नाही. येऊ द्या ना. आणि काही लोहा कंदार समजू नको. तुझी जी दुकानदारी चालली ना जिल्ह्यामध्ये, तुझ्या नावावर पूर्ण जिल्ह्यातून स्वाभिमानी वीरशैव लिंगायत आणि बहुजनाची फुल्ली सुद्धा पडू देणार नाही. आता हे म्हणतील तुला कुठं मत पडले. अबे बेटा, ते काय लोहा करणार आहे का. ये ना तिकडं. मुखेड, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, अर्धापूर ये ना, दाखवतो तुला काय असतं ते. आणि याला माज आला. तो माज उतरायचा असेल तर तुमचा स्वाभिमान जागवा, ताकद दाखवा, एकजूट दाखवा. बुद्धिभेद करून स्वार्थाला बळी पडणाऱ्या चमच्यांच्या नादाला लागू नका. आमच्यातले काही 4-2 चमचे असे आहेत की ती जोड्याजवळ बसून फक्त जप करतात. त्यांचं ऐकायची आवश्यकता नाही. मित्र, हा मोर्चा मी जाहीर केला, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगेल महात्मा बसवेश्वरांच्या सुशोभीकरणासाठी मी ज्यांनी काम बंद पाडलं सुरू झालेलं त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा जाहीर केला तर मनोहर धोंडे जातीवादी. अरे भडव्या, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसायचा होता तेव्हा सुद्धा मनोहर धोंडेंनी दम दिला त्याच हिंदवी बाणावर. 19 फेब्रुवारीच्या अगोदर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवा, नाहीतर तो पुतळा मनोहर धोंडे बसवेल. हा दम दिल्यानंतर चबुद्र्याचं काम झालं होतं का. माहिती आहे तुम्हाला झालं होतं का चबुद्र्याचं काम. कशी धडकी भरली, आणि धडकी भरली जसा आहे तसा पुतळा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा लोह्याच्या चबुद्र्याच्या मापाचा नाही. जिथून आणलाय पुतळा
तो रेडीमेड पुतळा आणलाय आणि यांनी ऑर्डर दिलेला पुतळा झालाच नव्हता. तरी मनोहर धोंडेच्या भीतीपोटी छत्रपती शिवरायांचा पुतळा जयंतीच्या अगोदर 19 तारखेच्या अगोदर बसवला. त्याच्यामध्ये सुद्धा माळेगावला कोणी मांड्या थोपटालय, कोण काय 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 नाटक ह्याची. पुतळा बसवला. मनोहर धोंडेंनी मागणी केली, दम दिला, पुतळा बसला. तेव्हा मनोहर धोंडे जातीवादी नव्हता का रे? कोण्या जातीचा होता मनोहर धोंडे? कोणता मराठा नेता आला तू तर इथं 15 वर्ष आमदार, तुला लोकांनी संधी दिली ना? त्या चौकातल्या पुतळ्याचं खरं श्रेय या आदरणीय कैलासवासी केशवरावजी धोंडगे साहेबांचं आहे. किती कोण भूक करा, मूळ विषय हा कैलासवासी केशवरावजी धोंडगे साहेबांचा आज आपल्यात नाही म्हणून विसरता येणार नाही. हा पुतळा जेव्हा आमच्या दमबाजी नंतर घाईघाईमध्ये बसवला, दुसरा पुतळा आणून बसवला, तेव्हा मनोहर धोंडेची जात दिसली नव्हती का? किती लोकांना भुलवणार? आणि हे नाटक बंद झाले पाहिजे. आज जयंती संपली, उद्या आपण मोर्चाचं निवेदन रितसर देणार आहोत. मी पत्रकार बांधवांना म्हणालो होतो की त्यांना पुरेसा वेळ देऊ आपण. मोर्चाच काढावा द्वेषापोटी असं माझं मत नाही, पण आणखीही ज्यांनी काम बंद पाडलं त्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुढे जाऊन नाक घासून माफी मागावी. माझी नाही, महात्मा बसवेश्वरांची. आम्ही मोर्चा रद्द करतो बोललो होतो ना मी. आता नाक घासायला तिथं जावं वाटलं नसेल, कारण आधीच एवढं काळ आहे, पुन्हा ते मिसळलं कुठं ढेकळामध्ये. गुरमी आहे, मस्ती आहे, सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे, जातीचा माज आहे याला. आणि याचा माज उतरायचा असेल तर सगळेजण एका आवाजात वज्रमूठ एक मूठ बनवा आणि 7 तारखेला याला झोप लागणार नाही एवढी प्रचंड ताकद दाखवा. मोर्चा होणार. वेळ दिला आम्ही खूप. उद्या कलेक्टर, एसपी आणि बाकीच्यांना निवेदन रितसर जाईल. 7 दिवस अगोदर नोटीस मोर्चाची द्यावी लागते. उद्यापासून काम सुरू होईल मोर्चाचं. माझी आपल्याला विनंती आहे, ज्या ज्या भागातून, ज्या ज्या गावातून तुम्ही आलात, बांधवांनो, तुम्ही 7 दिवस एकजुटीनं, जसं आपल्या मुलीच्या लग्नाला वरात न्यायला गाड्या बांधून जातो, तसं ज्या महात्मा बसवेश्वरांनी आम्हाला स्वाभिमान दिला, ज्या महात्मा बसवेश्वरांनी उभं आयुष्य आमच्यासाठी घातलं, त्यांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी 7 मेला हजारोंच्या संख्येनं आपण या. का कमी टाळ्या? अरे बाबांनो, खिचडी चांगली आहे, वास यायला तुम्हाला. काही घरी जाऊन तुम्हाला काही स्वयंपाक करायचा नाही. आमचा स्वाभिमान मेला का? खड्ड्यात गेल्या निवडणुकांमधून लाचारी करणार नाही, गुलामी करणार नाही, स्वाभिमान घाण टाकणार नाही. आणि ते असल्या गिधाडाच्या पुढं महात्मा बसवेश्वरांचा स्वाभिमान हा गहाण टाकता येणार नाही. ते पाप तुमच्याकडून होऊ नये. जसं मुलीच्या लग्नाला वराडासाठी गाड्या बांधता, तसं खिशाला चाट लावा. जसा जयंतीला आलात तसंच मोर्चाला सुद्धा हजारोंच्या संख्येनं 7 मेला तुम्हाला यायचंय. आता मला माहिती आहे मोर्चा उन्हात काढला तर ऊन भयानक आहे आणि मोर्चा काही संध्याकाळी काढता येत नाही, अधिकारी राहत नाहीत. म्हणून तुमची माझी इच्छा असली किंवा नसली तरीही आपला मोर्चा लोहा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून 7 मेला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. शक्य आहे का? शक्य आहे का? एक दिवस लवकर या ना.
बरोबर 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या निषेध मोर्चाला सुरुवात होईल आणि हा 11 वाजता मोर्चा लोहा नगरपालिकेवर जाईल. 11:30 पर्यंत मोर्चा संपेल. 1.5 तास द्यायचा आहे. देणार का तुम्ही? कोण कोण देणार आहे? हातवर करा. सगळेच देणार आहेत. टाळ्या वाजवा एकदा. आता त्याच्या पुढचा विषय माझं आव्हान आहे. महात्मा बसवेश्वरांचा अपमान म्हणजे फक्त वीरशैव लिंगायताचा किंवा मनोहर धोंडेचा अपमान नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान म्हणजे कोणा एक व्यक्तीचा अपमान नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा अपमान म्हणजे त्या जातीतल्या लोकांचा नाही. तो अपमान आपल्या सगळ्यांचा आहे. आणि म्हणून असा अपमान जे दुसऱ्याला जातीवादी म्हणणारा महाजातीवादी प्रताप चिखलीकर याचा निषेध करण्यासाठी मोर्चा आहे. यांनी किती जातीचं विष पोसलं? आपल्या महात्मा बसवेश्वरांचंच काम सुरू केलेलं बंद पाडून अपमान केला का? आपल्या महात्मा बसवेश्वरांचंच 29 तारखेला जयंतीला नगरपालिका सुशोभीकरण लाइटिंग करणार आहे, सीओनं पत्र काढलं, ते बंद पाडलं का? नाही. इतर अनेक उदाहरणं आहेत. त्यातले 2 उदाहरणं देईल. सावरगाव मध्ये हुलायवाडी, लोहा तालुक्यामध्ये धानोरा मक्ता, पिवळा झेंडा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो लावला होता तो कोणी काढला? ह्याच काळतोंडेच्या बगलबच्च्यांनी, चमच्यांनी, कुत्र्यांनी काढला. काढला का नाही? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा तो अपमान केला. नाटकं करून बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, नाटकं करून शिवरायांचं नाव घ्यायचं, हे नाटकं बंद झाली पाहिजे. म्हणून हा महाजातीवादी आहे. याला धडा शिकवणं आवश्यक आहे. आणि तो धडा लोकशाहीमध्ये शिकवण्याचं माध्यम म्हणजे मोर्चा. हा धडक मोर्चा उद्याच्या 7 मेला बुधवारी सकाळी बरोबर 10 वाजता घरून सकाळी 7 वाजता निघा आणि न्याहाऱ्या करायला घरी जा, नाही तर खिचडी करू आपण. मोर्चामध्ये ताकद दाखवा. आणि त्याच्या पुढे जाऊन मी ऑनलाईन आवाहन करतो, महात्मा बसवेश्वरांचा सुरू झालेलं काम बंद पाडून 29 तारखेला जयंती निमित्त सुशोभीकरण करायचं, सीओचं पत्र असताना अंधार करून महात्मा बसवेश्वरांचा जो अपमान केला त्या अपमान करणाऱ्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे. आणि म्हणून जे जे राजकीय पक्ष, ज्या ज्या सामाजिक संघटना, पुरोगामी संघटना, विचारवादी संघटना या भूमिकेला पूरक असतील, ज्यांना ज्यांना पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी सुद्धा उघडपणे पाठिंबा देऊन मोर्चामध्ये सक्रिय सहभागी व्हा. काही लोक नको बाबा आपल्याला काय करायचे, आणि काही लोक तुम्हाला दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. वरून दाखवायचा आम्ही विरोधक आहे, मधून बोधनमध्ये बैठका घ्यायच्या, जिल्हा परिषदला ह्या गटातून तुझं पोरग, त्या गटातून माझं पोरग. ही विष बनली आहे. त्याच्यामुळे देतील का नाही मला माहिती नाही, पण माझं आव्हान आहे, खरे तुम्ही पुरोगामी समजताना नरेंद्र मोदी देशाच्या बाहेर जाऊन महात्मा बसवेश्वरांचं गुणगान करतात ना, महात्मा बसवेश्वरांचा विचार समतावादी आहे, हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे ना, तर मग या सामील व्हा. या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. पक्षाचे जोडे बाजूला काढून जे त्याच्या पक्षामध्ये सुद्धा विचारिक लोक आहेत त्यांनी सुद्धा आता गुडेकरूचे पालं घेऊन हिंडायचं बंद करा. तेच पाल दुसऱ्या पक्षात गेले की तेच पाल टाकायचं, पहिलं सगळं खरडून काढून टाकायचं आणि आपलं दुकान थाटायचं. ही नीती बदलायची असेल तर बांधवानो 7 मेला प्रचंड मोठा धडक मोर्चा निघेल. पत्रकाची वाट बघू नका. उद्यापासून कामाला लागा, नियोजन करा. महिला पुरुष 18 पगड जाती धर्माची बांधव
आपण सगळेजण 7 मेच्या मोर्चात सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा मोर्चा निघणार आहे. 11:30 मोर्चा आपण संपवणार आहोत. जेवढे लोक येतील तेवढे येतील, उन्हात थांबणार नाही. आणि वेळेवर निघा. 10 वाजता म्हणजे 10 वाजता मोर्चा निघेल, 1 मिनिट सुद्धा मागे पुढे केलं जाणार नाही. नाही तर आपल्याला सवय 10ला म्हणलं की 11ला यायचं. माझी विनंती आहे 10ला म्हणजे 9:45ला या आणि 11:30ला घरी या. त्या मोर्चाची तयारी आपण सगळ्यांनी करावी. उद्याला निवेदन दिल्यानंतर आम्ही पॉम्पलेट काढू आणि पॉम्पलेट आणखी जे लोक आले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवू ताकदीनं. मी माझे बाहेरचे सगळे कार्यक्रम 1 मेच्या नंतरचे सगळे कार्यक्रम मी 7 तारखेपर्यंत रद्द केलेले आहेत. मी स्वतः गावागावात फिरणार आहे. मोर्चा काढायचा असेल तर 2010 ते 2026 16 वर्षांनी लोह्यामध्ये मोर्चा निघतोय. मोर्चा कसा असतो हे जर दाखवायचं असेल तर पूर्ण ताकदीनं तुम्हाला आणि मला उतरावं लागेल. ते तुम्ही उतराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. राहतो प्रश्न, महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल जी जनजागरण मोहीम आपण सुरुवात केलेली आहे ते 2 मुद्दे सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. मोर्चा क्लिअर झाला का सगळ्यांना? सोशल मीडियावर काही आलं तर ठोकून काढा. मी इथंच आहे. ज्यांनी ती पोस्ट सांगितली, ज्यांनी लिहिली, ज्यांनी व्हायरल केली आणि ज्यांचं नाव टाकलं त्याच्यातला दोषी कोण आहे मला माहिती आहे. त्याचा बंदोबस्त 7 मेच्या नंतर केला जाईल. काही काळजी करू नका. आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. ही काय ऐऱ्यागऱ्याची संघटना नाही, मावळ्यांची संघटना आहे, मर्दांची संघटना आहे. आणि मी काही हलकुंडात पिवळे होणारे आणि ऐऱ्यागऱ्यांचं नेतृत्व करीत नाही. त्याचा हिसाब सुद्धा केला जाईल. पण 7 तारीख होऊन जाऊ द्या. एकदा ताकद दाखवा. लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात किती आहे त्याच्यापेक्षा डोकी किती आलेत याला महत्व आहे. आणि उद्याच्या 7 तारखेच्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा. निर्भीडपणानं कामाला लागा. कुठंही खाडकन जरी वाजलं तर कानाखाली फाडकन वाजवा. मनोहर धोंडे हजर आहे. बांधवांनो, भीती बाळगायची गरज नाही. ते काही वाघ नाही. त्याच्यामुळं ते जाती धंदा आमचा आहे. नादाला लागायची गरज नाही. आणि म्हणून जर ती वेळ आमच्यावर आली तर मागचा पुढचा सगळा हिसाब सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. निर्भीडपणानं कामाला लागा. स्वाभिमानानं गावागावात घराघरात जा आणि समजावून सांगा महात्मा बसवेश्वरांचा, बहुजनांचा, वीरशैव लिंगायतांचा अपमान करणाऱ्याचा निषेध आहे. आणि त्या निषेध करण्यामध्ये आपल्या 2च मागण्या आहेत. निषेध आणि दुसरं तातडीनं काम सुरू करा. आणखीही पॉम्पलेट यायला 2 दिवस बाकी आहेत, उद्या आणि परवा. जर महात्मा बसवेश्वरांच्या पुढं नाक घासून काम करतो असं माफी मागितली तरी मोर्चा रद्द करू. पण तुम्ही मात्र मोर्चा रद्द होते का? मोर्चा रद्द होते काय की या भ्रमात राहू नका. हे गेंड्याच्या कातडीचं एवढं माजलंय की मोर्चानं काय होते म्हणाले त्याचे चमचे. काढू द्या मोर्चा. काय होते मोर्चानं? निर्लज्ज माणसानं, मोर्चानं लोकशाहीत काय होतंय हे तुमच्या बापाला आणि खानदानीला कळणं सोपं नाही. कारण तुम्ही मस्तीमध्ये आहात. जातीची, पैशाची, सत्तेची मस्ती, माच हा तुम्हाला आलेला आहे. त्यामुळं तुमचे डोळे आंधळे झाले असतील. तुम्ही सैराट निघाला असाल त्याला आररी मारायचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वच 7 तारखेच्या मोर्चाची जय्यत तयारी करा. दुसरा एक मोर्चा आपण दिल्लीला काढायची घोषणा केली. 12व्या शतकात ज्या महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटक राज्यातल्या बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण या ठिकाणी